भारतीय जनता पक्षामध्ये काही लोकांनी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे. अजून कोणाचाही प्रवेश झालेला नाही. प्रवेशावर चर्चा आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून त्याबद्दलचा निर्णय घेतील. आणि माझे कार्यकर्त्यांना सांगणं हेच आहे की आपण भारतीय जनता पक्षाची आचारसंहिता पाळली पाहिजे. संयमानं सगळ्यांनीच पुढे गेलं पाहिजे. आणि हे करत असताना या ज्या ठिकाणी आपलं गाऱ्हाणं मांडलं पाहिजे त्या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं कुणाचा प्रवेश घ्यावा किंवा कुणाचा प्रवेश थांबवावा हे काय सोलापूर शहरच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातून होत नाही, ते मुंबईतून होतं. नक्की माननीय प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, त्या संदर्भात स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करतील आणि निर्णय घेतील. सोलापुरातले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3-4 आमदार भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा आहे आणि अजित पवारांचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात आले. कोणी राष्ट्रवादी सोडणार नाही असं दत्तात्रय भरणे म्हणाले. नाही, त्यांचं खरं असेल ना. आता भरणे मामा माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि ते सांगते ते माहिती कदाचित खरी असावी. तेव्हा मामांना मामाचा पक्ष वाढवण्याची आणि मामाचा पक्षातल्या माणसं जाग्यावर ठेवण्याची चा अधिकार आहे आणि प्रत्येकाने ती भूमिका घेतली पाहिजे. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये कोणी येणार असेल तर नक्की भारतीय जनता पक्ष त्यांचा प्रवेश घेईल. शेवटी आपली माणसं सांभाळणं आपली जबाबदारी आहे. त्या अनुषंगानं आपली माणसं आपण सांभाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.